आपण सध्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत। या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघता जी तयारी आहे ही तयारी आहे श्रींच्या आगमनापूर्वीची तयारी केली, भक्तांसाठी महाप्रसादाची तयारी केली जात आहे। तर या महिला भगिनी आहेत, तुम्ही बघू शकता या ठिकाणी सध्या पोळ्या लाटण्याचा काम करत आहे। तर काही भक्तजन जे आहे तर आपण तुम्ही बघू शकता की या ठिकाणी काही भाजीची व्यवस्था करत आहे। रिसोड कृषी बाजार समितीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण आहे। या ठिकाणी जे आहे उत्कृष्ट अशा महाप्रसादाचं जे आहे नियोजन केला जात आहे। या ठिकाणी प्रत्येक भक्त जे आहे आपापल्या परीने जे काही आहे ते करत आहे। या ठिकाणी तुम्ही बघता की भाजी केली जात आहे व ही भाजी जी आहे यासाठी जे भक्तगण जे आहे आपले मेहनत करत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघता की या ठिकाणी जे पत्रावळ्या आहेत या पत्रावळ्याच्या माध्यमातून भक्तांना जे महाप्रसादाचा वाटप केलं जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघता पत्रावळी पोळ्या जे आहे त्या बनवल्यानंतर जे आहे या पोळ्या ज्या आहे तुम्ही बघू शकता की ह्या ज्या पोळ्या आहेत या पोळ्या ज्या आहे वितरित केल्या जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की काही भक्त जे आहे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे आहे संचालक मंडळ असो, व्यापारी असो, हमाल असो, मापारी असो किंवा इतर कोणी भक्तगण आहे आपापल्या परीने का होईना जे काही आहे ते हातभार लावत आहे, सहकार्य करत आहे। या ठिकाणी बघता कांदा चिरण्याचे काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। प्रत्येक भक्त जे आहे आपापल्या परीने जे आहे सहकार्य करत आहे व श्रींच्या आगमनापूर्वीची जी तयारी आहे तर भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी जे आहे आपापल्या परीने जे आहे महाप्रसादाचं वाटप कसं होईल हे तुम्ही कॅरेट बघता। त्याच्यामध्ये जे आहे 40,000 लाडू जे बालाजीचा प्रसाद म्हणून जे फेमस आहे ते लाडू याच्यात ठेवलेले आहे, ज्याच्यासाठी गेली 2 आठवड्यापासून तयारी होती। हे कॅरेटमध्ये आहे जे आधी वाटप होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघता की खूप प्रत्येक जे आहे स्टॉल लावणे विविध प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात येणार आहेत। या ठिकाणी आपण काही जे आयोजक मंडळ आहे या आयोजक मंडळातील काही सदस्यांशी आपण बोलणार आहोत। तर तुम्ही बघता की या ठिकाणी जे हे सगळे आयोजक आहेत हे आपण यांच्याशी बोलणार आहोत। कशा प्रकारे काय नाव आपलं? सूर्यप्रकाश झुंबर। काय आहे जे तयारीच्या संदर्भात काय तुम्ही माहिती देऊ शकता? हर वर्ष की तरह इस वर्ष भी हमारे यहाँ गजानन महाराज पालकी का आगमन हो रहा है, उस हिसाब से सभी पूर्ण तैयारियां हो चुकी है। हमारे यहाँ 41,000 लड्डू, 51 कुंटल का आटा, 7 कुंटल चावल, ये सभी व्यवस्था आज पूरी हो चुकी है। वारकरी मंडली को हम सब बैठ के खाना खिलाते हैं। वारकरी 900 वारकरी पालकी के साथ में आए हुए हैं। बाकी 30 से 35,000 पब्लिक यहाँ प्रसाद का लाभ लेती है। यह सभी व्यवस्था एपीएमसी, मार्केट कमेटी, व्यापारी, आड़ते, हमाल मापारी इनकी तरफ से पूरा नियोजन हुआ है। हे सगळं जे नियोजन केलेलं आहे आज जे आहे दिनांक 30 जून रोजी दुपारी 2 वाजता जे आहे रिसोड शहरात पालखीचं आगमन होईल। याच्यासाठी सर्व तयारी बाजार समितीकडून करण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी जे आहे महाप्रसाद त्याच्यानंतर जे वारकरी संप्रदायाचे जे आहे ते मुक्काम राहणार आहे व रात्री त्यांचीच व्यवस्था केली जाणार आहे। वतन न्यूज साठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम।